नमस्ते. शुगर मध्ये सर्व शेतकरी सभासदांचं स्वागत करतो. ऊस ज्यावेळी 15-14 कांडीवर असतो त्यावेळी काही शेतकरी मला विचारत होतात की साहेब आपण पाला काढायला पाहिजे काय नको. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही बियाणाला देणार असाल तर पाला अजिबात काढू नका. कारण बियाला देत असताना जर तुम्ही पाला काढला म्हणजे काढलेला पाला असेल तर त्याचा डोळा खराब होतो आणि काळपट होतो, उगवण क्षमता त्याची कमी होती. आणि जर बियाणाला देणार नसाल तर तुम्ही पाला काढून सरीमध्ये टाका. त्याचा फायदा काय आहे की तुम्ही विचार केला तर हे जे पाला काढून तुम्ही जर जमिनीत टाकला हे जर ओलावा सुद्धा पाण्याचा टिकून राहतो. दुसरी गप की पाल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो आणि तसंच तणकाट जे तण येतं ते सुद्धा कमी प्रमाणात येतो. या ऊसाला हवा खेळती राहिली पाहिजे. हे हवा खेळती राहिल्यामुळे संख्या नियोजन चांगलं येतं, ऊसाला वाढीला वाव येतो आणि चांगल्या पद्धतीनं ऊस येतो. आता तुम्ही बघत असाल 10 फुटाच्या अंतरामध्ये जवळपास 38 ते 40 ऊस आहेत आणि हे 38 ते 40 आपण एकरी जर विचार केला तर 38 ते 40 हजार ऊस उपलब्ध होतात आणि ती सरासरी जर 2 आणि 2.25 जर पडलं तर 80 ते 90 टन उत्पन्न एकरी उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे काही सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की आपल्या ऊसाचा पाला जर बियाण्याला देणार नसाल तर काढून आपल्या सरीमध्ये टाकून आपल्या सेंद्रिय कर्ब पुढे वाढवा आणि ऊसाला जो हवा लागती चांगली खेळती राहते त्यामुळे सुद्धा ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. धन्यवाद.